नंदी आपण पाहताय आंधळीचा नंदी आहे, आंधळी गावचा. आणि आज बघताय तुम्ही मालकांच्या कपाळाला गुलालाची 2 बोट लागलेली आहेत. आज मालकांना विचारूया की किती दिवसातून गुलाल झालाय आणि गुलालासाठी काय काय बैलगाडी मालक करत असतो, कारण सर्वसामान्य बैलगाडी मालक म्हणले की बऱ्याच गोष्टींना तोंड द्यायला लागतंय. पहिल्यांदा परिचय सांगा तुमचा. माझं नाव नागू लक्ष्मण चव्हाण, मुक्काम पोस्ट आंधळी. आणि हा बैल आपलाच आहे, आंधळीकरांचा हरण्या ह्या म्हणजे नावावरती हरण्या सोन्या सुंदर ग्रुप आंधळी या नावावरती पळतो. आणि एक 2-3 वेळा चौथं मैदान राहिलं आहे, चौथं मैदान राहिलेलं आहे गुलालात. आज बी इथं 6व्या सेमीमध्ये क्वार्टर फायनलला आम्ही राहिलेलो आहे नांदोशीच्या मैदानामध्ये. मागच्या एक 10-15 दिवसात ह्याच्यात बुरकवडीमध्ये पण राहिलेलो आहे आम्ही. कडनं शेमी काढला तिथं पण 7व्या सेमीमध्ये कडनं उजव्यानं ठाम पळतो बैल. आता काय व्यवसाय करता तुम्ही? व्यवसाय माझा व्यापार आहे, कांदा बटाटा व्यापार. मी व्यापार करतो, खरेदीचा व्यापार असतो आपला, ट्रान्सपोर्ट लाईन आहे आपली. मग आता त्या उद्योगधंदा करत बिझनेस करत या गोष्टी तुम्ही करताय, बैलगाडी क्षेत्राचा नाद करताय, कसा वाटतोय बिझनेस करत करत हा नाद? नाही, बिझनेस करत करत मला नाद आहे बैलांचा. पहिल्यापासून मला नंदी बैल म्हणजे आवडतो, त्यामुळे मी बैल सांभाळाय. आणि तो बैल आपला माझ्यासाठी माझं नाव बी काढतोय, त्यामुळे मला समाधान ठेवतोय तो बैल. त्यासाठी आपण नाद करतोय. बघा मित्रांनो, नाद पाहिजे कुठला तरी माणसाला, आणि त्यांना बैलगाडी क्षेत्राचा नाद आहे. हाच नाद कसा डोक्यात आले की हाच नाद करावा? नाही, मला नादच म्हणजे बैल लय आवडतो. मला पहिल्यापासून बैल आवडतो, त्यामुळे मी नादच केला. म्हणजे बैलाचा नादच करायचा. म्हणजे माझ्या अजून 2 वासरं आहेत घरी आपल्याला, की मला आवड आहे, बैलाची आवड आहे जास्त, त्यामुळे आपण नाद करतोय. आणि बैल पण आपलं नाव काढतोय जाईल तिथं मैदानात, त्यामुळे समाधान आहे आपण की काय नाही केलेलं, काय वाया गेलं नाही, आपण चांगलंच होतंय म्हणजे. त्यामुळे बैल नावातच राहतोय. हा कुठल्या खांदी पळतो? हा दोन्ही खांदी कडन पळतो, ठाम कडन दोन्ही खांदी पळतो. त्याचा काय विषय नाही, दोन्ही खांदी कडन ठाम आहे. कडन आहे म्हटलं तर तुम्हाला पायऱ्याला अडचण येत नसते? पायऱ्याला अडचण येत नाही ते आता, पण अगोदर जरा पैरवाल्याने बी बऱ्यापैकी जरा थोडस आपण नावात येतोय हा दिसत्याच, पैर जरा कमी जास्त झाले. पण आता काय अडचण नाही, आता पैरे भरपूर होते. आता काय कडन आमचा ठाम 2 खांदी पळतो, त्यामुळे आता पैऱ्याचं नाही काय अडचण, पैरा होते. आता मित्रांनो, जर तुमचा बैल पब्लिकने ठाम असेल तर 100% पैरा होतात, त्यांनी जसं सांगितलं. म्हणजे काय गरज नाही तुम्हाला की बाबा कॉन्टॅक्ट नंबर घ्या आमचा किंवा असा बैल पाहिजे. काय आम्हाला बरं का कॉन्टॅक्ट नंबर घ्यायची काही गरज नाही. आम्हाला आपोआप नागो चव्हाणाच्या नावावर फोन येतात आम्हाला, आणि आम्ही फोन आल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारतात ते नाना असा आहे बाबा कसं पायरा करू. तर आता आम्ही मला ते चव्हाण, मी म्हणजे माझं नाव चंद्रकांत चव्हाण आहे. आम्ही जरा ते मागे ते जर गाडी गेला तरी आम्ही मागे नियोजन बघतो आणि बैल जिथं पाहिजे तिथं घेऊन जातो, पळी होतो. आणि आमच्या गावात दुसरी बी आमच्या भावांची बैल आहे, ती सुलतान आहे, बाब्या डॉन आंधळीचा आहे, अशी बैल बऱ्यापैकी आमची 3 पाळणारी ठाम आहे ती. आणि आमची बैल पळती एकामेकाचा काय आणतो. पण आज समजा दुसऱ्याचं मैदान आहे, दुसऱ्याच्या मैदानाचा आमचा बैल पळाला. आता काल परवा दिवशी आमची ती दोन्ही बैल बाब्या आणि सुलतान पळाला होता आजला, दोन्ही बैल राहिली होती गट काढून. आता त्याच्यामुळं हे कसं आहे, आमच्या पायरा झाला नव्हता, आम्ही हिचं नियोजन केलं म्हणून आम्ही इथं पळालो. बुधनारवाडीचा टिप्या म्हणून खोंड होता, 1 नंबर गाडी पळाली, 23 नंबर गटात गट काढला. आणि 6 नंबर शिमीत आम्ही आपलं क्वार्टर शिमी राहिलो याच्यात समाधान वाटलं, बाकीचं काय नाही. आणि फोनचे काय आम्हाला गरज पडतच नाही, आम्हाला येतच फोन. बघा मित्रांनो, खरं बोललेत ते. नियोजन करते चांगलं असले किंवा ओळख जर असली तर बऱ्याच गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य होते. ते काय वाटते आज गुलालातला नंदी आणि आज गुलाल घेऊन घरी चाललाय? बोला की मित्रांनो बघा, सर्वसामान्य बऱ्यापैकी आणि ओपनचे मैदान जर असले तर ओपनच्या मैदानात दादा पाटोळे सातवडीचं ही बैलाचं नियोजन करतं. आणि आमच्या सुट्टी मेकरचं काम मला चव्हाण करतो, आणि धरायचं ह्याचं काम आमचे करतो यात. आणि बऱ्यापैकी आमची बरेच जोडीदार गावात आंधळीत आहे, शरद ड्रायव्हर आहे, परत बाबा मध्ये आहे, किरण चव्हाण आहे, बरी आमची ग्रुप सगळा बरं का. बऱ्यापैकी आमची 3ही बैल पळते ती. शरद ड्रायव्हर पाशी 2 वासरायची बैल ती बी चांगली पळते ती. आणि आम्ही एकामेकाशी प्रेमाने सगळं पैर करतो आणि एकामेकाला पैर झालं सांगतो.
की आम्ही कोण कुठं पळणार आहेत. बस एवढंच. जय हिंद जय महाराष्ट्र. आता त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. आता ज्यावेळेस असा गुलाल भेटतो ना त्यावेळेस घरचं वातावरण वेगळंच जरा असतं. हो बरोबर आहे की आनंद सगळ्यालाच होतो ना. कसं आहे बैल आज आपला नावात पळतोय, त्या नावात राहिला, गुलालाच पात्र झाला की सगळ्याला समाधान वाटतंय ना. त्याच्यामुळे आनंदच होतो बैलाचं काय. आणि कसं होतं बैलामुळं आमचं नाव किंवा गावाचं नाव हे रोशन होत आहे, तर त्या बैलामुळे होतंय. त्यामुळे आम्हाला बी समाधान आहे की आपला बैल नावात पळतोय, गावाचं नाव निघतंय, माझं नाव निघतंय. का अजिबात काही अडचण नाही. आमचं कसं ग्रुप आहे, ग्रुप आमचा चांगलं काम करतो. मी नसताना सुद्धा मल्हारी चव्हाण सुट्टी मेकर आहे, ते बैल घेऊन जातात. चंद्रकांत चव्हाण हे घेऊन जातात, नियोजन तेच करतात. मी काय कधीतरी येतो, आपलं मैदान कधीतरी आपलं यायचं, मला वेळ असला तरी येतो, नाहीतर नियोजन हेच करतात. त्याच्यामुळे बैल आपला नावादी पळतो, त्यांना बी आनंद आहे आणि त्यामुळे मला पण समाधान आहे की बैल चांगला नियोजन ते करतात व्यवस्थित. आता पुढे काय अपेक्षा ठेवली त्याच्या कुठून? नाही त्याच्याकडं अपेक्षा आहेत की कसं आहे, तो नावात पळतोय, मोठ्या पायऱ्यात पळायची अपेक्षा आहे आपल्याला. एक वेळ तरी मोठ्या पायऱ्यात त्याला पळवायचा आहे ही अपेक्षा आहे माझी. त्यामुळे मला म्हणजे माझी इच्छा आहे की एक वेळ तरी मथुरच्या गाळ्यात त्यानं पळावं, अशी अपेक्षा आहे आपली की एक वेळ मथुरच्या गाळ्यात त्याला पळवायचा आहे. चालतंय मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की त्यांची अपेक्षा आहे ती पूर्ण होईल आणि असाच कायम त्यांच्या दावणीला गुलाल राहील. धन्यवाद. धन्यवाद.